नमस्कार मित्रांनो, नाशिक महानगरपालिकेच्या पाठोपाठ आता पुणे महानगरपालिकेनं देखील झाडं तोडण्याचा सपाटा चालू केलेला आहे. तुम्हाला माहीतच असेल, रस्ता रुंदीकरण, उड्डाणपूल आणि मेट्रोच्या कामाच्या नावाखाली आता 300 झाडं कापलीत. पुणे महानगरपालिकेला अजून 500 झाडं कापायची आहेत. आणि त्याचबरोबर सिवेज ट्रीटमेंट प्लॅन आणि मुळा मुठा नदी जी आहे त्याच्या डेव्हलपमेंटच्या नावाखाली 6000 झाडं अजून कापायचं प्रस्तावित आहे. वाटते ना मित्रांनो, भारतात अशा सगळ्या ठिकाणी एवढी झाडं तोडली जातात, कसं आपलं भविष्य आहे? तर सगळ्यांना वाटते झाडं तुटली नाही पाहिजेत, स्वच्छ हवा पाहिजे, पाणी साफ असलं पाहिजे, सगळ्यांना पुरेसं पाणी भेटलं पाहिजे, बाहेर गेल्यावर आपल्याला छान वाटलं पाहिजे, गरमी वाढली नाही पाहिजे, सगळ्यांना वाटते ना. मग ह्याला उपाय आहेत मित्रांनो. काही मी उपाय सांगतो. झाडं तोडायला थांबवणं हे मी ह्याला विरोध नाही करत, हे योग्यच आहे. पण ह्याच्यासाठी मी 2 उपाय सांगतो. सगळ्यात पहिलं तर भारताची जी लोकसंख्या आहे ती 145 करोडवरून पहिला उपाय आहे 35 करोडपर्यंत आणा. दुसरा उपाय आहे 35 करोड एवढ्यापर्यंत नाही आणू शकत आपण, भीती वाटते जीडीपी खाली जाईल, सगळं काय होईल, कशी लोकसंख्या कमी आणायची, आम्ही मुलंच जन्माला नाही घालायचे का. दुसरा उपाय आहे एक रिसोर्स मॅनेजमेंट असतं, म्हणजे पाण्याचा पुनर्वापर करा, हरित ऊर्जा वापरा किंवा अजून गोष्टी वापरून 80 करोडपर्यंत आपण खाली आणावीच लागेल. हे 2 मुद्दे केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आपल्या भारताची किती वाईट अवस्था आहे बघा. रशियाकडे प्रत्येक व्यक्तीमागं 14 एकर एवढी जंगल आहे. अमेरिकेकडे किती आहे? 2 एकर आहे. चीनकडे अर्धा एकर आहे. आणि भारताकडे किती आहे? 5 गुंठे. तुमच्या माझ्या नावावर फक्त 5 गुंठे जंगल आहे. आणि याच्या जीवावर आपण अजून उड्या मारतोय झाडं कापायला, अजून लोकसंख्या वाढवतोय. तर हे विचार करा. पाण्याची समस्या बघा. पाणी रशियामध्ये प्रत्येक व्यक्तीमागं 30,000 घनमीटर आहे. अमेरिकेकडे 8,000 घनमीटर आहे. चीनकडे 2,000 घनमीटर आहे. आणि आपल्याकडे 1400 घनमीटर. म्हणजे सगळ्यात खाली आपणच आहे पाणी टंचाईमध्ये. उत्पन्नाच्या बाबतीत बघा, रशियाचं $14,000 आहे प्रति व्यक्ती, अमेरिकेचं $80,000 आहे, चीनचं $3,000, $13,000 आणि आपलं 2,500. म्हणजे आपल्या 5 पट, चीन सुद्धा आपल्या 5 पट आहे, आपल्या लोकसंख्येच्या समान असून. बरोबर. वाचण्यासाठी मी 2 उपाय सांगितले. एक तर लोकसंख्या 35 करोडपर्यंत आणा, नाहीतर मग तुम्हाला जर रिसोर्स मॅनेजमेंट जमलं तर 80 करोडपर्यंत आणा. पण लोकसंख्या कमी आणावी लागेल. 1 चाइल्ड पॉलिसी आणा, किंवा जे मुलं जन्माला घालत नाही त्यांना इन्सेंटिव्ह द्या, किंवा अजून काहीही करा. अडॉप्ट करायला तर सिस्टीम काही उपयोगाची नाही. अडॉप्ट करायला फक्त वर्षाला 4000 मुलंच भेटतात, त्यांना काही फरक नाही पडणार. फरक काय पडेल की जर रिसोर्स मॅनेजमेंट आपण केलं तर थोडा फरक पडेल. रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये काय येतं की सांडपाणी जे आहे, जसं इस्रायलमध्ये वापरलं जातं, 3 वेळा 4 वेळा ते सांडपाणी रियूज केलं जाते. अशी टेक्नॉलॉजी येते. हरित ऊर्जा वापरली जाते, ज्यामध्ये चीननं ह्या 10 वर्षात खूप प्रगती केली. हरित ऊर्जेमध्ये काय येते की तुम्ही डिझेल, पेट्रोल, कोळसा हे अजिबात वापरायचं नाही, खूप कमी करायचं. आणि सगळं जे आहे ते सौर ऊर्जा, हायड्रोजन आणि ग्रीन एनर्जी वापरायची, पूर्णपणे ग्रीन एनर्जी. हे तुमचं झालं कशामध्ये? हरित ऊर्जेमध्ये. तिसरं एक येतं सर्क्युलर इकॉनॉमी, म्हणजे जे कचरा आहे त्याचं सगळं रिसायकलिंग, 100% रिसायकलिंग. कुठलाही प्रकारचा वेस्ट तुम्ही पर्यावरणात टाकायचा नाही. 3 मुद्दे केले तर आपण 80 करोडपर्यंत लोकसंख्या आपली बेअर करू शकते. आता ही 35 करोड कुठून आकडा आला? कारण हा पर्यावरणाचा एक पॉईंट असतो, पर्यावरणाची वहन क्षमता. म्हणजे कॅरिंग कॅपॅसिटी भारताची किती आहे? 35 करोड लोकांनाच आज भारत पेलू शकतो, त्याच्यावर पेलू शकत नाही. 80 करोड लोकांनाच भारत पेलू शकतो. जर तुम्ही हे 3 गोष्टी वापरल्या, रिसोर्स मॅनेजमेंट परफेक्ट केलं ह्या 7-8 वर्षात, तर तुम्ही 80 करोड लोकसंख्या पेलू शकता.